रावणाकडे 33 कोटी देवता कामाला होत्या. किती शक्तिशाली असेल रावण, पण त्याला सुद्धा आयुष्याची मर्यादा नाही कळाली. मी तुम्हाला सांगून जातो की सटवी आयुष्य तिला कळतंय आणि ही सटवी राजा रावणाला वार घालायला होती. इंधने वारी तसे सटवी त्या लंकेशा स्थिती. राजा रावणाच्या घरी सटव्या 7 सटव्या येतात, ह्या वार घालतात. माणसांना शक्यतो सटवी नुसतं नाव माहीत असेल, बायकांना शक्यतो सटव्या थोड्याफार माहीत असतात. स्त्री बाळंतीण झाल्याच्या नंतर 5वीच्या दिवशी भिंतीवर असे उलटे सुलटे बावले काढीत असतात, त्या सटव्या असतात. कोणी कुंकवाचे काढीत असेल, कोणी हळदीचे काढीत असेल, किंवा तुमच्याकडे काढीत नसतील, काय प्रांत भेद असतो मला काही माहित नाही, पण शक्यतो बऱ्याच ठिकाणी काढतात. ही सटवी राजा रावणाची तर वारं घालायला आहे, तरी पण रावणाला माहित नाही आपलं आयुष्य कधी आहे. तोलून मोजून दिले, 1 सेकंद सुद्धा आयुष्य वाढत नाही. किती जरी मोठा प्रयत्न केला, किती जरी पैसे दिले, तरी आयुष्य वाढत नाही. पैसे यमाला दिल्याच्या नंतर जर आयुष्य वाढलं असतं तर या भारतातल्या श्रीमंत लोक मेलीच नसती. यमानं पैसे घेऊ घेऊ श्रीमंताला आयुष्य दिलं असतं आणि गोरगरीब मेले असती. असं काही नाही, ते ऐकतच नाही कोणाचं. मेरू तुल्य जरी दिधले स्वर्ण भार, एखाद्या पर्वता इतकं जरी सोनं दिलं, यमराज हे सोनं घेऊन टाका, मला आयुष्य पाहिजे, यम म्हणतो नाही जमत बाबा. कारण का देता येत नाही? यमानं ज्याला कामाला लावलंय तो पंढरपुरातला आहे, यमानं ज्याला कामाला लावलंय तो काशीतला आहे. ज्या देवांनी यमाला कामाला लावलंय ते यमाचे मालक आहेत, आणि यमाचे मालक जर मृत्यू लोकावर आले तर त्यांना सुद्धा थांबता येत नाही. यरती पामर जीव आले इथे नाही उरू आले अवतार, यरते पामर जीव किती. ज्यानं सृष्टी सांभाळण्यासाठी अवतार घेतलाय त्याला थांबता येत नाही. तुमची आमची काय कथा आहे सज्जनांनो? मोजून आयुष्य दिले, 1 क्षण सुद्धा वाया जाता कामा नये. या आयुष्यातला 1 क्षण किती महत्वाचा आहे. काही क्षेत्रात 10-5 मिनिटानं ज्या ज्या गोष्टी मातीत गेल्या त्या त्या व्यक्तीला त्या वेळेचं महत्व विचारा. किती मोठी ताकद आहे वेळेमध्ये. वेळ ज्यांनी चुकवली त्यांचं काम संपलं. मृत्यूलोकामध्ये मानवी शरीर याला गोड अशा प्रकारचा सुंदरसा बुद्ध्यांक दिला. मनुष्य देहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. भगवंतांनी आपल्याला कृपेने गोड असा सुपीक मेंदू दिलाय. हत्ती फार मोठा आहे तरी माणसासारखा मेंदू नाही. पशूंना जरी बुद्धी असेल तरी पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती. पशुकड नाही. बुद्धीचा विकास करणं, आपल्या नाविन्याचा गोड अशा प्रकारचा प्राप्त झालेल्या आयुष्यामध्ये याचं जीवन हे रेखाटलेलं आयुष्य गोड 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 करीत संपवणं हे मनुष्याचं इति कर्तव्य आहे. याच्यातला वेळ जो प्राप्त झालाय तो अमूल्य वेळ आहे, तो नाविन्य संपन्न वेळ आहे, तो अत्यंत कार्यस्थितीत वापरावा. त्याचंच नाव माणूस आहे. आयुष्य मोजून दिले आणि मोजून दिला असताना या मानवी शरीराला दिलेलं आयुष्य मोजून 1 क्षण वाढता येत नाही. पण त्याच्यातही काही काही नाना प्रकारच्या विस्तृत क्रियेमध्ये हे आयुष्य जात आहे.
शतगणिले ते अर्धरात्र खाय बालत्व पीडा रोग क्षय 100 वर्षाचं आयुष्य त्याच्यातलं अर्ध झोपीत गेलं, बालपणात गेलं, आजार नाना प्रकारची दुखणी वागणी याच्यात गेलं, कामात गेलं, तारुण्यात पोटासाठी काम करावं लागेल, बालपण गेले ज्ञानता. क्या बात आहे, वा वा. तारुण्याच्या मधामध्ये नाना प्रकारचे विषय याच्यात गेलं, आपल्याला उरलंय काय? असं कधी म्हटले नाही महाराज कामधंदे सोडून भजन करा, तसं नाही म्हटले नाही. कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवा समाज मिळालेल्या आयुष्यामध्ये शिल्लक वेळामध्ये भजन करा, हे महाराजांनी एका ठिकाणी नमूद केलं. आयुष्य किती महत्वाचं आहे, याच्यातला एक एक क्षण किती महत्वाचा आहे. 1-2 उदाहरणं देऊन त्याच्यावरचा शेवटचा क्षण कधी येईल सांगता येत नाही. ग्रास सगळी सत्ता नाही हाती, माशी पाखू पाखडे तव हे सरे. पाण्यावर बुरबुडा येतो, हवेचा आवेश त्याला स्पर्श झाला की तो बुरबुडा फुटून जातो. त्या अवस्थेने माणसाच्या शरीरातला आत्मा काही क्षणात निघून जातो. बाजूला कितीतरी डॉक्टर बसलेले असावा, डॉक्टरांना दाखवता येत नाही, बघा प्राण चाललाय, प्राण चाललाय, प्राण चाललाय, असा एकाही डॉक्टरला दाखवता येत नाही. प्राण निघून गेल्याच्या नंतर डॉक्टर सांगतात घरी घेऊन जा. वैद्याचे सुची सोयी का प्राण देखता लाघवी, ऐसा वैद्यान सुचवे जगत रईगा. असा एकही डॉक्टर नाही. एकानं सांगितलं सर्व देशातले अहवाल मी आणलेत, तर किती जरी अहवाल आणले असतील तरी प्राण जाताना तुला दिसत नाही एक, आणि प्राण थांबिता येत नाही दोन. वैद्य वाचविते जीवा तरी कोण ध्याती देवा. डॉक्टरनं जर जीवाला वाचिलं असतं तर देवाचं भजन करायचं काम पडलं नसतं, बिलकुल नाही. जय देव जय देव जय डॉक्टर साहेब. डॉक्टर वाईट हे असं मला म्हणायचं नाही, पण प्राणदान प्राण वाचवायची ताकद डॉक्टरच्या हातात नाही. व्याधी दूर करणं डॉक्टरचं काम आहे. पाय मोडा असेल प्लास्टर करील, पोट दुखत असेल गोळी देईल, दात दुखत असेल गोळी देईल, डोळा दुखत असेल गोळी देईल, पण आयुष्य द्यायचं औषध मात्र डॉक्टरकडे नाही. हे मोजून दिलेलं आयुष्य, त्याच्यात लक्षण कोण्या दिवशी जाईल काही सांगता येत नाही.
किती मोठ्या लोकांचा क्षण महत्वाचा असतो, मिळालेल्या आयुष्यातलं क्षण किती महत्वाचं आहे ते तुमच्या समोर नमूद करतो. तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने सौभाग्यवती वैकुंठवाशी सुशीलाबाई गंगाधर सानप ह्या विश्वात्म्यात विलीन झाल्या. उपजल्या पिंडा मरण सांगाते, आया सो एक दिन आना पडेगा, किराए का घर तो खाली करना ही पडेगा. आपण हे 5 लोकांचं उष्ण आणलंय. देहा हा 5चा आणि ला उसना उष्ण घेतलंय. शेखी ज्याची त्याला देणी लागे. हे 5 समजूनच्या तत्वाकडनं उष्ण घेतले, याच्याकरता प्रत्येकाला द्यावं लागते. आज वैकुंठवाशी सौभाग्यवती सुशीलाबाई विश्वात्म्यात विलीन झाल्या. उद्या आपल्याला जायचंय. आज आमेला पंजामेला बाप मसना गेला. 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 याच्या पाठीमाग सगळी जात राहिली. हळूहळू आपल्याला सुद्धा जायचं. मी तुम्हाला सांगतो, मी सुद्धा जाणार. ज्यांचा अभंग घेतलाय त्यांना सुद्धा इथं थांबता आलं नाही. तुमची आमची काय कथा, काय अधिकार आहे अभंग ज्यांचा आहे त्यांचा. कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेवोनी निज धामा गेले. निळामणे सकळ संता तोषविले, जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. तारक तू सकलाचा जीवलग सोयरा. कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले. या कलियुगामध्ये एक नाविन्य तुकोबरायांचं. तरी पण थांबता नाही आलं. निसर्गाचा नियम मोडायची ताकद हातात, पण नाही थांबता आलं इथं. तुमची आमची काय कथा आहे. मोठ्या प्रेमाने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने हे प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम वैकुंठवाशी सौभाग्यवती सुशीलाबाई गंगाधर सानप यांचा हा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम श्री गंगाधर भागुजी सानप हे त्यांचे पती आहेत. श्री छबुराव गंगाधर सानप हे त्यांचे सुपुत्र आहेत. तथा भाऊसाहेब गंगाधर सानप हे सुद्धा एक त्यांचे सुपुत्र आहेत. आणि कमल सोपानराव गंभीरे हे त्यांच्या चिरंजीवी, हे त्यांच्या कन्या आहेत. आदी करून सानप परिवार, नातू पंतू आदी करून सर्व मोठा गोकुळासारखा गोडसा असा परिवार. आणि या सर्व परिवारांच्या वतीने आदरणीय छबुराव, आदरणीय भाऊसाहेब या सुपुत्रांच्या वतीने आपल्या आईचा उदक शांतिविधी हा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम मोठ्या अट्टहासाने ते करतात. या सानप परिवारांना द्यावे तितके धन्यवाद.
तारखेच्या संदर्भात आमचे जगताप काका सतत संपर्क करत होते. आज आले सुद्धा इथं, त्यांनाही धन्यवाद. गायनाचार्य या परिसरातली बुलंद तोफ आमचे हरिभक्तीपरायण निळोबा महाराज, हरिभक्तीपरायण अंबादास महाराज, त्या दिवशी वडगावला सुद्धा होते आमचे महाराज, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. मृदंगाचार्य महाराज, तुम्हाला धन्यवाद. पाठीमागे सळूजी महाराज मंडळी, मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या. महाराज आमच्या बीड परिसरातले आहेत. नंतर बोलल्यावर लक्षात आलं, मला आधी माहीतच नव्हतं, कारण ती दाढी वाढली. ते गोदावरीची परिक्रमा चालू आहे, इथे कुठेतरी बोर्ड बघितला असेल कार्यक्रमाचा, आणि म्हणून त्यांनी इथं गाडी वळवली. त्यांचा रथ वगैरे, बरीच काही दिंडी माणसं वगैरे गोदावरी प्रदक्षिणा करतात, चालू आहे. पाहिला असेल बॅनर बोर्ड कुठेतरी, बाळू महाराज गिरगावकरांचं इथं, सानप परिवारांची इथं कीर्तन आहे. ते बघितल्याच्या नंतर मग त्यांनी इथं गाडी आणली. महाराज, बाप्पा महाराज तुम्हाला, नाना महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. पंचकृषीतून आलेली सर्व श्रोते मंडळी, इष्ट मित्र सज्जन सखे सोयरी धायरी, सर्वांना प्रणाम करतो. साऊंड सिस्टीम वाल्यांना द्यावे तितके धन्यवाद. आवाज फार गोड आहे. विठाला विठाला किती आयुष्य मोजून दिलेले बघा. याच्यातला वेळ वाया घातला की मोठी मोठी माणसं मातीत जातात. भारतीय युद्ध पहिलं चालू होतं. या भारतीय युद्धामध्ये कौरव हरली, पांडव जिंकली. पांडव याच्याकरता जिंकली, पांडव भजन म्हणत होती आणि कौरव भजन करणाऱ्याच्या विरोधात होती. आणि भजन करणाऱ्यांसोबत देव असतो. 11 अक्षोणी सैन्य होतं कौरवांना, 7 अक्षोणी सैन्य पांडवांना. कमी होतं सैन्य त्यांच्याकडं, 11 अक्षोणी कौरवाला. पण पांडवांना 7 अक्षोणी जरी सैन्य असेल, पण ब्रह्मांडाचा मालक मात्र पांडवांच्या सोबत होता. देव हा श्रीमंत गरीब याचा विचार करीत नाही. आध्यात्मिक कोण आहे, सात्विक कोण आहे, सदाचारी कोण आहे, परमार्थिक कोण आहे. असं काही लोकांना वाटत असेल सतत भजन करणाऱ्याच्या सोबत देव राहतो. भजनाचं पुण्य फार कामात मिळते. एखादा माणूस जर जीवनभर कोणाशी खोटं बोलत नसेल तर 1 कोटी भजण्याची बरोबरी एकटाच करू शकतोय. 1 कोटी भजण्याची, 1 कोटी. एखाद्या माणसानं अनाथाला मदत केली असेल तर 1 कोटी कीर्तन करायची बरोबरी तो करू शकतो महाराज. गोरगरिबाला त्याची मदत असेल, त्याचं पाणी पित असतील, त्याच्या बोरला पाणी गोडा असेल, गाव पाणी पित असेल, काय काय त्याच्यासाठी, त्याचं काय समाजासाठी उपयोग होत असेल, अशी जर माणसं असतील तर हजारो लक्षावधी कीर्तन करायची बरोबरी ते करू शकतात. चांगली कामं करणारी माणसं लक्षावधी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य पदरात घेऊ शकतात. आणि परमार्थात येऊन चुका करणारी माणसं, त्यांना कोण्या नरकात टाकावे देवालाही कळत नसेल. बिनचूक वागणारी पांडव, सत्यवादी पांडव, चांगलं वागणाऱ्यांच्या पाठीमागे देव असतो. नुसती चांगलंच वागत नव्हती महाराज, ती भजन सुद्धा करत होती. पाहती पांडव अखंड वनवासी, पाहती पांडव अखंड वनवासी, देवासी पांडव अखंड वनवासी.
वनवासात ब्रह्मांडाच्या मालकाचं भजन केलं. जगाचा बाप पाठीमाग होता. पांडवांना जय प्राप्त झाला, कौरव हरली. कौरव हरल्याच्या नंतर अर्जुन रथात जल्लोष करत होते. आपल्याकडे जे जिंकले ते नाचत येत ना, साहजिकच आहे. गुलाल उधळते, डीजे लावते, बँड लावते. सुरसनई चौघडा कोणी लाईतच नाही ना आता, कारण जिंकलेल्या लोकांनी बँड लावला पाहिजे, कारण ते रणवाद्य. फक्त लग्नात मात्र बँड लावला नाही पाहिजे, कारण लग्नात लावायचं वाद्यच नाही बँड. हे रणवाद्य, रणवाद्य तुम्ही लावता. हे तुमच्या मनाचा मोठेपणा आहे का चांगुलपणा आहे का नालायकपणा आहे, ते ज्यानं त्यानं तपासा. मला काही त्याच्यासाठी थोडंच पाठील आहे, पण शास्त्र असं सांगते हे डीजे बँड हे लग्नात लावायचं वाद्य नाही. लग्नामध्ये सूर सनई चौघडा हे वाद्य असते, हे मंगल वाद्य असते. आणि बँड हे रक्त उसळणारं वाद्य, हे रणात लावलेलं वाद्य असते. आणि म्हणून ते वाजत होते. अर्जुन जल्लोष करत होते. वेळ किती महत्वाचा आहे कल्पना करा. जगाच्या मालकाने अर्जुनाच्या खांद्याला स्पर्श केला. पार्था, आता ऐके पार्था. हे अर्जुना, हे पार्था, हे पृथ्वी सुद्धा आता ऐक. उडी हाना पटकन खाली रथाच्या. अर्जुनानं सांगितलं, देवा काय बोलता तुम्ही? गेल्या 18 दिवसापासून युद्ध करतोय. या युद्धात मला जय प्राप्त झालाय. ज्या रथात मला जय प्राप्त झालाय त्याच रथात विजयाचा गुलाल उधळायचा आहे. भगवंतानं सांगितलं, अर्जुना मरशील रे, मरशील रे, उडी हाण रे पटकन. तो हान उडी. वेळ लय थोडासा बाकी आहे, फार मोजका वेळ आहे, फार मोजका वेळ आहे. मोजका वेळ असं देवाला का माहित होतं? कारण वरच्या संन्याशानं सांगितलं होतं मी निघून चाललो. वरच्या संन्याशानं सांगितलं आता मला वेळ नाही, मी निघून चाललो. त्या वरी जे बसलेला संन्यासी होता, या विश्वामध्ये पृथ्वीवर जितके देश आहे सर्व देशामध्ये 1 नंबरचा संन्यासी, त्या संन्याशाचं नाव होतं मारुतीराय. 1 नंबर. हो, वानर 1 नंबरचा संन्यासी. बाकीच्यांनी संन्यास घेतला असेल तो भाग सोडून द्या, पण ज्या संन्याशानं आईच्या पोटातच नैष्ठिक ब्रह्मचर्याची कासोटी बांधली, आपले इंद्रिय आईला सुद्धा दिसू दिले नाही. मुलगा आहे का मुलगी हे लक्षणावून अंजलीनं ओळखलं, असा तेजस्वी संन्यासी. आणि त्या संन्याशानं सांगितलं मला आता वेळ नाही, मी निघालो. भगवंताच्या लक्षात होतं या संन्याशीमुळे आपण दोघं वाचलो. हा संन्यासी जर रथाव नसते तर 8व्या अवतारातला पंढरपुरातला मालक कधीच मेला असता. शब्द अवघड आहे तरी वापरतोय, तरी पण वापरतो काका. कधीच मेला असता, कधीच. अर्जुनाचा तर पानासारखा होरपळला असता. कारण भीष्माचार्याचा एक पान सुटल्याच्या नंतर समुद्र कडहो लागतोय. चहाला जशी उकळी येते का तसा एक अग्निबाण सुटल्याच्या नंतर समुद्र खळ 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 उकळायचा. इतकी भीष्माचार्याच्या बाणात ताकद, इतकी द्रोणाचार्याच्या बाणात ताकद, इतकी कृपाचार्याच्या बाणात ताकद, इतकी कर्णाच्या बाणात ताकद. पण या सगळ्या ताकदी जर शमन झाल्या असत्याल ना, शीन झाल्या असत्याल ना, त्याची एकमेव ताकद होती वरी बसलेला संन्यासी. देव येडा नाही पंढरपुरातला मालक. भीष्माचार्यांचं दर्शन घेतल्याशिवाय रथात बसत नव्हते. आधी भीष्माचार्यांचं दर्शन घ्यायचं आणि मग अर्जुनाच्या रथात बसायचं. काम किती गोड बघा. प्रचार अर्जुनाचा. भीष्माचार्य कौरवाच्या पक्षातले आणि विरोधी पक्षातल्या माणसाचं दर्शन घ्यायचं आणि मग अर्जुनाच्या रथात बसायचं. माणूस कोण्याही पक्षात असू द्या, पण माणूस अधिकारी होता. सगळ्या पक्षात चांगली माणसं असतात असं डोक्यातलं काढून टाका. पांडवाच्या पक्षात सुद्धा 6 माणसं नालायक होती, नालायक होती, नालायक होती.
कौरवाच्या पक्षात 19 माणसं इतकी तेजस्वी होती, इतकी तेजस्वी होती, इतकी तेजस्वी होती की पंढरपुरातल्या मालकाला सुद्धा खोटं काम करून त्याला मारावं लागलं. विठाला विठाला या लोकांच्या बाणाने रथ कधीच पेटलेला होता. भगवंतानं सांगितलं, अर्जुन ऐका, विजयाचा गुलाल आपण दुसऱ्या रथात उधळू. हा रथ जळायला कोण म्हणतंय? मी म्हणतो म्हणे. ऐकायला तयारच नाही. वरच्या व्यक्तीनं सांगितलं, देवा मी मानतो तुम्हाला, त्याबद्दल दुमत नाही, पण 7व्या अवतारात जितके चांगले वागलात का तितके 8व्या अवतारात वागलं नाही, त्याच्याकरता मला नाहीत आवडत. संन्याशी बेधडक बोलणारा संन्याशी काका, ते का असा दाबून चोपून केलेला संन्याशी थोडाच होता. बायको जगिता येत नाही म्हणून संन्यास, असं नाही. किंवा कोणी बायको दिली नाही म्हणून संन्यास, असं नाही. नैष्ठिक ब्रह्मचर्याची कास होती. आणि जो खरं काम करतो का भेटत नाही. खरी ज्याची सेवा त्याच्या जीवा, ज्याची खरी सेवा असते ते भेटत नसते. सांगितलं, प्रभू तुम्ही काय काय काम केलेत ह्या 18 दिवसात मला माहित आहे, कृपया तुम्हाला प्रणाम, मी निघालो. देवाला माहित आहे, यायनं उडी टाकली की आपण दोघही जळतो. एक पाय ध्वजेवरला उचलला आणि दुसरा पाय उचलायला मोजून डोळ्याचे पापणं लवायचे 4-5 वेळ. असं डोवरचं पापण खालच्या पापणाला लागतंय. इतके 4च वेळ बाकी आहेत, 4 क्षण बाकी आहेत दुसरा पाय उचलायला. तेवढ्या अवकाशात अर्जुनाला ढकलून दिलं आणि खाली उडी टाकली. कापरासारखा रथ पेटला, कापरासारखा. अर्जुनाने तोंडात बोट घातलं, देवा रथ जळायलाय. पहिल्या दिवसापासून जळू लागला, पहिल्या दिवसापासून बाबा जळू लागला, पण जाळ दिसत नव्हता आणि रथाचं अस्तित्व कायम होतं फक्त वरच्या संन्याशामुळं. अर्जुना, अरे जय होऊन काहीच फायदा नव्हता. कौरव सारी मेली, तुम्ही जिंकलात, तरी पण तू जळत होता, तू जळाल्या. मला सांग ना अर्जुना, तू माझ्या बहिणीचा मालक आहेस रे. हा, ज्या भावाला बहिणीच्या कपाळावरच मुछलेलं कुंकू कसं आवडन रे. मी जगाचा बाप आहे रे, विश्वाचा मालक आहे. अरे तू गेल्याच्या नंतर माझ्या बहिणीचं कपाळ सुन पडलं असतं रे, आणि तू गेल्याच्या नंतर बाकीच्या चौघांनी प्राण दिला असता रे. माझी एक रक्ताच्या बहिणीपेक्षा एक मानलेली बहीण मोठी आहे, तिचं नाव आहे द्रौपदी, हिच्याही कपाळावरचं कुंकू पुसल्या गेलं असतं. अर्जुना, हे 3 क्षण जर तू वाया घातले असतेस किंवा मी जर विचार नसता केला तर माझ्या 16,108 पत्न्यांच्या कपाळावर बुक्का लागला असता. देवा तुम्ही पण जळाला असतात, कोणी पण जळाला असतं, मीच नाही. 4 सेकंदाचा वेळ होता, तेवढ्या अवकाशात अर्जुनाला खाली ढकललं. भगवंतानं खाली उडी टाकली, मारुतीरायाने उड्डाण केलं आणि संधी शिरत पेकला. आगा पातिया पातपणे चक्षुचिया हितनेने, कालवती पातिया दोने 4 निमिषा. हे काय गांजा फुक्यान दिलं का? डोळ्याची पापणं एकमेकाला 4 बाऱ्यात चिटकतात, एवढ्याच वेळामध्ये या दोघांनी उडी टाकली. म्हणून जगाचा बाप आणि पार्थ ते पृथकीचे बाळ, तो अर्जुन, हे 2 लोक वाचले 4 सेकंदाचा. इतका वेळ महत्वाचा आहे. क्षणोक्षणा हाचे करावा विचार, क्षणोक्षणा हाचे करावा विचार, करावया पार भव
का वेळ महत्वाचा आहे, वाया घालता कामा नये. जर एवढं युद्ध करून जर हे 4 सेकंद वाया घातले असते तर सगळं युद्ध केलेलं मातीत गेलं असतं. काय फायदा आहे? 4.5 महिने ज्वारी सांभाळली. तुमच्याकडे ज्वारीचं पीक नसतं ना ते काका? उपनेर शेतात आलं, 200 पोत्याची रास पडली. 200 पोत रास पडीन घरी झोपायला गेला, चोट्ट्यान भरून नेलं. आणि 4.5 महिने सांभाळायला होता शेतात बास टाकून, आणि खळ्याच्या दिवशी झोपला. ह्या 4 सेकंदामुळे सगळं मातीत गेलं असतं. एका व्यक्तीचं लग्न झालं. दुसरा पुरावा बघा, अशा स्त्रीशी लग्न झालं, तिचं नाव होतं रत्नमाला. गोड अशा प्रकारचा संसार. बाईला माहेरात आमंत्रण आलं. बाई माहेरी गेल्या, पण इतका बायकोर जीव, इतका बायकोर जीव, इतका बायकोर जीव त्या व्यक्तीचा, त्याला कर्मच नाही. तसाच सासरवाडीला निघाला. वैकुंठवासी आमच्याकडे कीर्तनकार म्हणायचे, लागत्याला भेटली गायन वासरू घेऊन पंढरपूरला जाय. आयुष्यात त्याच्या गाय कवा भेटली नाही. सासरवाडीतून त्याला गाय आंदण दिली. गायनं वासरू दिलं आणि गाय मेली. आणि पंढरपूरची वारी आली तर घरी पंढरपूरला जावं तर वासरू घरी राहिलंय, आणि आपण घरी राहावं तर वारी चालली. एसटीत वासरूच संग नेलं. तसा हा स्त्रीलंपट माणूस. इतका जीव पत्नीवर, इतका त्याला असं जीव की प्राण वाटायचे. धो धो पाऊस चालू होता. तेवढ्या रात्री निघाले. निघाल्याच्या नंतर नदी तुडुंब भरलेली, तुडुंब तुडुंब. कसं जायचं पलीकडं पावता येत नव्हतं. पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे 3 प्रकारचा अंत्यविधी आजच्या कीर्तनात सांगता येत असतो. तो दफनविधी एक असतो, दहनविधी एक असतो, आणि याच देशामध्ये पवित्र भारतामध्ये काही राज्यामध्ये प्रेत हे गंगेत सोडून देत असतात. एक शृंगारलेलं प्रेत, वेळूचा ताफा केलेलं प्रेत, ते प्रेत गंगेत सोडलं. आणि बायकोविषयी अतूट प्रेम असणारा व्यक्ती त्या गंगेत उडी टाकली, प्रेतावरच बसला. गंगेचं पात्र पाणी बाजूला लोटीत असते. कडेला प्रेत लागलं, पण 1-2 दिवसाचं कुजलेलं प्रेत होतं. दुर्गंधी होती, सरी अंगाला दुर्गंधी लागली त्या प्रेताची. कळालंच नाही, इतकं प्रेम बायकोविषयी. नदी पार केली, आला सासरवाडे. 4 दरवाजे, मोठा वाडा, हवेली होती लावलेली होती. इकून पाय तिकून पाय, विजांचा कडकडाट. मागच्या भिंतीला खिडकी होती, आणि त्या खिडकीतून सर्प लोंबलेला होता. असं वाटलं बायकोनं दोरीत सोडली का नाही, सर्पालाच लोंबकाळून वरी गेला. आतमध्ये उडी टाकल्यावर दिव्याच्या प्रकाशात पत्नीने पाहिलं. धनी आपण? जी मी. कुठून आला? तूच तो दोर सोडला होता, तूच तो दोर सोडला होतास मला. म्हणे मी? अहो तुमचे पाय वाजल्याच्या नंतर मी उठले. क्षणोक्षण आजी सांगते, तुमचे पाय वाजल्याच्या नंतर मी उठते. दोर कोणी सोडा? अगं खिडकीत तू दोर पाहिला सोडास. दिव्याच्या प्रकाशात पाहिलं तर मोठा भुजंग आहे. अंगाला पाहिलं तर प्रेताचं मांस लागलेलं होतं. कशावरून आलात? प्रेतावर बसून आलो. सापाला धरून आलात. मालक, जितकं प्रेम तुम्ही माझ्यावर करता तितकं प्रेम जर पंढरपुरातल्या मालकावर केलं तर किती गोड काम होईल, किती गोड काम होईल, किती गोड काम होईल. त्या व्यक्तीचं नाव होतं तुळशीदास. रात्रीच्या समयाला मध्यरात्री पत्नीने उपदेश केला. रात्रीच्या समयाला मध्यरात्री पत्नीने उपदेश केला, आणि सूर्याचा प्रकाश व्हायच्या अगोदर मुखारविंदातून बायकोसाठी माय शब्द पडला. सूर्योदय व्हायच्या अगोदर पत्नीसाठी माय शब्द पडला. आज ती व्यक्ती जगात तुळशीदास म्हणून प्रसिद्ध आहे. वेळ वाया घातली नाही, तात्काळ पत्नीनं सांगितलेलं लक्षात घेतलं, आणि त्याच वेळेला बाकीच्या गोष्टीचा त्याग केला. आज ती व्यक्ती महाराष्ट्रभर नव्हे, पृथ्वीवर जितके देश आहेत, जिथे जिथे अध्यात्म चालतंय त्या त्या ठिकाणी तुळशीदासांचं रामायण गायला जातंय. इतकी मोठी ताकद आहे फक्त वेळेची. क्षणोक्षणाची करावा विचार, करावा विचार, करावया पार भव सिंधू, करावया पार
ताकद वेळ वाचिणाऱ्या माणसांची. एका नालायक व्यक्तीने एका पक्षाचे पंख तोडले. कितीतरी पुरावे बघा. एका नालायक व्यक्तीनं एका सदाचारी सात्विक पक्षाचे पंख तोडले. किती सात्विक पक्षी सांगू तुम्हाला. या विश्वात सर्वात मोठं पुण्य ते आहे तो या भारतीय आबलीचे आबरू सांभाळतो. तो एक नंबरचा पुण्यवान आहे. पंढरपुरातल्या मालकानं 7व्या अवतारात 4 चुका केल्या. त्या 4 या चुकाची भरपाई देण्यासाठी नालायक व्यक्तीनं भारतीय संस्कृतीतल्या एका पवित्र स्त्रीचं वस्त्र हरण करत असताना जगाच्या मालकानं विचार केला, आपण हिचं जर शरीर झाकून ठेवलं तर मागच्या 4 चुकाचं पाप संपून जातंय. म्हणून जगाचा मालक तिच्यासाठी लुगडं झाला. कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. पांडुरंगे यैवो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे यैवो पांडुरंगे. सर्वात मोठं पुण्य ते. आणि ते जटायूला लाभलं महाराज. ब्रह्मांडाची मालकीन एक नालायक राजा घेऊन जात होता, श्रीमंत राजा. आणि सगळे पैशावाले सात्विक असतात असं डोक्यातलं काढून टाका. लय पैशावाले पण नालायक येत, पण ते नशिबानं साखरेच्या पोत्यातले मुंगळे येत. काय त्याच्या आजोबा बंजोबाचं पुण्य असल म्हणून हे गुळाच्या ढेपीवरले मुंगळे येते. पण ती ढेप संपल्या यायच्या पण अंगावर कोणी पाय देते असं काही नसतंय. श्रीमंत माणसं आहेत म्हणजे चांगले असतात किंवा गरीब माणसं असतात म्हणजे नालायक असतात असं काय नाही. महाभारतामध्ये ज्याला घर राहिला नाही तो विदुर सदाचारी. तो विदुर सदाचारी. अहो जीवनभर धर्म कधी खोटं बोलला नाही, तरी पण एकदा बोललाच. ते विदुर काका नाही बोलले. वदविले मुखे नारायणे धर्मा, अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला. काय नसतं तसं. भगवान आवडीनं विदुराकडे जायचे. उद्धवजी छल विदुरा घर जावे. काय नसते संपत्तीच. काही काही माणसं गरीब असतात पण खूप सात्विक सदाचारी असतात. काही माणसं श्रीमंत असतात खूप सात्विक असतात. मी तर म्हणतो देवानं श्रीमंती द्यावी आणि त्याच्या अंतःकरणात दया असावी, त्याला संत म्हणायचं. त्याला संत म्हणायचं. 1 कोटीची गाडी बसायला भेटावा. 1 कोटीची गाडी बसायला भेटावा आणि गावातल्या गरीबाच्या पोरीचं पोट दुखावा. पोट कशाने दुखते माहिती तुम्हाला? प्रसूतीच्या वेदना, डिलिव्हरीचा प्रेड असावा. आणि झोपड्यात राहणारा गरीब निळोबा महाराज झोपड्यातला गरीब असावा. त्याला ऑटो पुरते पण पैसे नसावा काका. आणि गावातल्या माणसाला 1 कोटीची गाडी असावा.